झोपड़पट्टी हटाओ संघर्ष समिति और संत तुकडोजी वार्ड के रहवासियों ने झोपड़पट्टी हटाने और पुनर्वास की मांग को लेकर एक बार फिर तीव्र आंदोलन शुरू किया है। इससे पहले भी रहवासियों ने चक्का जाम आंदोलन सहित कई ज्ञापन देकर प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया था। प्रशासन ने 20 दिनों में मांग पूरी करने का आश्वासन दिया था, मगर अब तक कोई कार्रवाई नहीं हुई है। प्रशासन की अनदेखी से नाराज संघर्ष समिति ने आखिरकार उपविभागीय अधिकारी कार्यालय के समक्ष 5 दिवसीय धरना आंदोलन शुरू किया है। नागरिकों का कहना है कि वे कई वर्षों से पुनर्वास की प्रतीक्षा कर रहे हैं, लेकिन प्रशासन केवल आश्वासन ही देता रहा है। इसीलिए अब संघर्ष समिति ने ठोस निर्णय लेने का संकल्प लिया है। संघर्ष समिति ने चेतावनी दी है कि अगर 5 दिनों में उनकी मांगों पर निर्णय नहीं लिया गया तो वे आमरण अनशन पर बैठेंगे। इस आंदोलन से क्षेत्र में तनाव का माहौल बन गया है और नागरिक प्रशासन के रवैये से बेहद नाराज है। आम्ही चक्काजाम आंदोलन केलं तरी प्रशासनाने आम्हाला काहीच निर्णय दिले नाही। 25 दिवस थांबा फक्त एवढं सांगितलं होतं। 25 दिवस तर जाऊ दे, आम्ही 1 ते 1.5 महिने थांबलेलो आहे, पण त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही। आता आमच्या डोक्याच्या वरती पाणी गेलेलं आहे, म्हणून आम्ही हा मोठा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाचा। हे 5-6 दिवस गेल्यावर आम्ही उपोषण करणार आहोत, अन्नत्याग करणार आहोत। कोणीच आम्हाला मदत करत नाही, तहसीलदार आम्हाला मदत करत नाही, आमदारही आम्हाला मदत करत नाही। असं वाटतंय का तहसीलदारावर धाक आहे का प्रतिनिधीचा? आम्हीच त्यांना निवडून द्यावं ना, तेच आम्हाला मदत करत नाही। ते लोक झोपडपट्टीवाल्याला मदत करत आहे। झोपडपट्टीवाले म्हणतात की आमदाराचा आमच्यावर हात आहे म्हणून आम्ही उठत नाही इथून। म्हणजे असं समजा की आम्ही सामान्य नागरिक किती काही करू तरी आमदार साहेब आम्हाला साथच नाही देऊन राहिले। आम्ही त्यांच्या घरी जाऊन उपर म्हणते का आता काहीच होऊ शकत नाही, तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा तरी काहीच होणार नाही। तेच लोक झोपडपट्टीवाले इथे राहते, इथंच हाकते, इथंच आमच्या डोक्यावर निळे वाटून राहिले। आम्ही मग सामान्य नागरिक कुठं जावं म्हणून आम्ही ह्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्हाला फक्त झोपडपट्ट्या उठून द्या, आमची जी मागणी आहे ती पूर्ण करून द्या, बस एवढंच म्हणणं आहे प्रशिक्षण व्हायला आणि सरकारला एवढंच मागणी आहे आमची, बस एवढीच। झोपडपट्टी बद्दल आम्ही आतापर्यंत कलेक्टर मॅडमला, सीओला, तहसीलदार आणि आमदार साहेबांना 10 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत। त्या झोपडपट्टीचा आम्हाला खूप त्रास आहे। त्यांच्या इथे ते संडास बसतात, ते आजूबाजूच्या आमच्या घराजवळच्या आजूबाजूला बसतात, त्याच्याने इतकी घाण होते की आम्हाला जेवण करते वेळेस आम्हाला दरवाजे लावून जेवण करावं लागतं, इतकी घाण आहे तिथे। दुसरी गोष्ट, तिथे जे त्यांचे डिलिव्हरी होतात आणि जर ते डिलिव्हरीमध्ये जर तो मुलगा किंवा मुलगी मरण पावली तर तिथंच गाडतात। मागच्या वेळेस एक बकरी गाडली तिथे, मेली तिथे। अशा परिस्थितीमध्ये तिथे इतकी घाण आहे आणि सरकार याच्याकडे लक्ष करत नाही। आम्ही मागे चक्काजाम आंदोलन केलं, चक्काजाम आंदोलन केल्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही। इथचं प्रशासन हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहे हे अजून आम्हाला कळत नाही, कारण की प्रशासनाच्या बोलण्यावरून असं दिसून येते की ते आमच्या पाठीशी आहे, परंतु ते कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करत आहेत असं आम्हाला भासत आहे। तरी आता आम्ही सर्व ठिय्या आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे। आता पुढे आम्ही 5-6 दिवसांनी उपोषण करू, अन्नत्याग साठी आम्ही बसणार आहोत। तर अशा परिस्थितीमध्ये या प्रशासनाने आणि सरकारने दखल घ्यावी। कारा न्यूज़ के लिए हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।